बक्षीस देऊ शकता। या काही खतांचे डोस आपण एकरी 6 ते 8 किलो या प्रमाणामध्ये सध्या देणं गरजेचं आहे, ज्याचा परिणाम म्हणून पानांची काळुंकी कायम राहते, पान रुंदावलेले असतात आणि ते पान पिवळे पडत नाहीत किंवा कुठली डिफिशियन्सी आपल्याला जाणवत नाही। म्हणून साठी NPKचं जे नियोजन आहे यामधला N कट होतो आणि P आणि K वरती आपला भर जास्त असला पाहिजे। तसंच मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटच्याही 1-2 फवारण्या या टप्प्यामध्ये आपण आधीमध्ये कधीही टाकल्या तरी हरकत नाही। 1 ग्राम किंवा 1 ml जसं काही आपल्याकडे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते फवारणीतून टाकत चला आणि खालून पोटॅश आणि फॉस्फरस वरती भर दिला पाहिजे, जेणेकरून पानांची काळुंकी कायम राहील, पान हे काळे चांगले लसलशीत हिरवेगार राहतील। याच्यासाठी म्हणून आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो। अगदी ऑक्टोबर छाटणीची कातर लावेपर्यंत आपल्याला एकही द्राक्ष बागेमधलं पान गळू द्यायचं नाही, पान ड्रॉप होऊ द्यायचं नाही। याच्यासाठी म्हणून बोर्डो असेल, जैविक बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटच्या फवारणी आणि ड्रिप ऍप्लिकेशन असेल, तसंच